विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट क्रमांक 10 सेल्स आणि बॅटरी यामधील लेसन क्रमांक 69 म्हणजे सोलार सेल याची माहिती पाहिली होती. आज आपण युनिट क्रमांक 11 म्हणजे बेसिक वायरिंग प्रॅक्टिस मधील लेसन क्रमांक 70.1 म्हणजेच इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज करता वापरण्यात येणारे BIS सिम्बॉल याची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज करता वापरण्यात येणारे BIS सिम्बॉल कोणते, इमारतीमधील इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन साठी वापरण्यात येणारी BIS सिम्बॉल याची सर्व माहिती मिळणार आहे. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता की इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज जे आहे आणि इमारतीमधील इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन साठी जेवढे पण आपले वापरात येणारे जे BIS सिम्बॉल आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसतील. सगळ्यात आधी बघा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सिम्बॉल मध्ये लेआउट आणि वायरिंगचे सर्किट इलेक्ट्रिकलचे भाग किंवा मग सर्किटचे कार्य हे दाखवले जाते. पूर्वस्थितीनुसार त्या वायरिंगची डायग्राम काढणे फार मेहनतीचे जात असते आणि प्रत्येक व्यक्तीने काढलेले डायग्राम हे वेगवेगळे असायचे आणि त्यामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्बॉलचा पण उपयोग केला जात होता. या सिम्बॉलचा आधार घेऊन आपण इलेक्ट्रिकल सर्किट अतिशय सोप्या पद्धतीने दाखवू शकतो. हे जे सिम्बॉल आहे ते फक्त वायरिंगची रचना आणि त्याचे स्वरूप मधील एखाद्या भागाचे वैशिष्ट्य किंवा कार्य दाखवतो. याचा उपयोग विशिष्ट हेतूसाठी करण्यात येणारे वायरिंग आणि वेगवेगळ्या वायरिंगच्या पद्धती याच्यावर अवलंबून असतो. त्यानुसार त्याचा उपयोग पण केला जातो. याचं उदाहरण बघा, करंट वाहत आहे हे दाखवायचं असेल तर ते दाखवत असताना इन्स्टॉलेशनची योजना करण्यासाठी इन्स्टॉलेशन लेआउट आणि करंट वाहत असतानाचा डायग्राम यामध्ये जे सिम्बॉल आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या योजनासाठी हे वेगवेगळेच असणार. म्हणून BIS 2032 याची मान्यता जी आहे ते प्राप्त काही जे स्टँडर्ड सिम्बॉल आहेत हे मी तुम्हाला दाखवतो. बघा, आता जे मी तुम्हाला सिम्बॉल दाखवतो मला ते बघा. वन वे स्विच सिंगल पोल याचं तुम्हाला सिम्बॉल आणि त्याच्या लेआउट मध्ये वापरले जाणारे सिम्बॉल पण दिसेल. दुसरं जे आहे ते वन वे स्विच टू पोल, सर्किट डायग्राम मध्ये जे वापरतो ते आणि त्याच्या लेआउट मध्ये वापरले ते असे दोन्ही पण सिम्बॉल तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर असते वन वे जे स्विच थ्री पोल, ह्याचं पण तुम्हाला दोन्ही सिम्बॉल, आणि जे पण सिंगल पोल मल्टीपोजिशन असेल, टू वे स्विच असेल, इंटरमिडिएट स्विच असेल, हे पण दोन्ही सिम्बॉल तुम्हाला या ठिकाणी कळेल. त्याच्यासोबत बेल पुश आहे किंवा पुश बटन स्विच म्हणतो. त्यानंतर सॉकेट आउटलेट 6 एंपियर 16 एंपियर दोन्ही मध्ये बघा. त्याच्यानंतर लॅम्प आउटलेट बघा, तुम्हाला दोन्ही सिम्बॉल कळतील. जे पण आपले फ्यूज, बेल, बझर, अर्थ पॉइंट आणि सर्किट ब्रेकर जे आहेत त्यांचे दोन्ही सिम्बॉल पण बघू शकता. त्यासोबत टर्मिनल स्ट्रीप, लिंक, प्लग पिन सॉकेट आणि सिलिंग रोज ह्याचे पण तुम्हाला सर्किट डायग्राम मध्ये वापरले जाणारे आणि लेआउट मध्ये वापरले जाणारे दोन्ही पण तुम्हाला फरक कळेल. एखादी जर इमारत असेल तर त्या इमारतीमध्ये इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन साठी जेवढे पण आपले इन जनरल वापरात येणारी BIS सिम्बॉल आहे ते बघा. सगळ्यात आधी वायरिंगच्या दृष्टीने जनरल वायरिंग असते, पृष्ठभागावर वायरिंग असते. त्याच्यानंतर त्याचे पुन्हा प्रकार कॉन्ड्युइट वायरिंग आहे, सरफेस कॉन्ड्युइट, कन्सील्ड कॉन्ड्युइट, वायरिंग वर जाताना, वायरिंग खाली येताना, खोलीतील उभ्या रेषेमध्ये जाणारी वायरिंग, ह्याचे पण सिम्बॉल आहेत. त्यासोबत तुम्हाला फ्यूज बोर्ड साठी लाइटिंग सर्किट फ्यूज बोर्ड, त्यासोबत तुम्हाला पॉवर सर्किट फ्यूज बोर्ड, यामध्ये तुम्हाला डिफरंट टाइप्सचे अरेंजमेंट पण मिळतील. स्विचेसचे प्रकार हे झालं त्याच्या पुढचं सेक्शन. म्हणजे आता जे सांगितलं ना तुम्हाला, सिंगल पोल, मल्टीपोजिशन स्विच, पेंडंट स्विच, पुश बटन स्विच किंवा बेल पुश. सॉकेट आउटलेट मध्ये बघा, त्याच्यामध्ये कंबाईंड स्विच आणि सॉकेट मध्ये 6 एंपियर आहे, 16 एंपियर आहे. इंटरलॉकिंग स्विच जे आहे तर इंटरलॉकिंग स्विच आणि सॉकेट मध्ये जे आउटलेटचे 6 एंपियर आणि 16 एंपियर आहे त्याचे पण सिम्बॉल तुम्ही लिहून घेऊ शकता. एखादा समजा लॅम्प किंवा लॅम्प साठी आउटलेट असेल, 40 वॅटच्या 3 लॅम्पचे जर ग्रुप असतील तर काय करायचं. त्याच्यानंतर जे पण सिलिंगची वर लॅम्पची जोडणी असेल, काउंटर वेट लॅम्प फिक्सर असेल, चेन लॅम्प फिक्सर असेल, रेड लॅम्प फिक्सर असेल, त्याच्यानंतर लॅम्प फिक्सर विथ बिल्ट इन स्विच असेल, इमर्जन्सी लॅम्प असेल, ह्या सगळ्या सिम्बॉलची अरेंजमेंट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवली आहे आणि हे तुम्ही शांततेने लिहून घ्या. लॅम्पचे प्रकार बघा, पॅनिक लॅम्प आहे, बल्ब हेड लॅम्प आहे, वॉटर टाईट लाईट फिटिंग आहे, बॅटन लॅम्प होल्डर आहे, प्रोजेक्टर आहे, स्पॉटलाइट आहे, फ्लड लाईट आहे, फ्लोरोसेंट लॅम्प आहे, ग्रुप ऑफ 340 वॅटचा पण लॅम्प आहे. इन्स्टॉलेशन अप्लायन्सेस बघा, जनरल आणि हीटर, त्यासोबत बेल, बजर आणि सायरन पण आहे. त्याच्यामध्ये सायरन काय, हॉर्न किंवा हुटर काय असते, इंडिकेटर काय असते,
त्यासोबत जे आपले फॅन्स आहेत, सिलिंग फॅन, ब्रॉकेट फॅन, एक्झॉस्ट फॅन, फॅन रेग्युलेटर, हे पण तुम्हाला सिम्बॉल लिहून घ्यायचे आहे. टेलिकम्युनिकेशन अपार्टचे बघा, एरियल आहे, लाऊडस्पीकर आहे, रेडिओ रिसिव्हिंग सेट आहे, टेलिव्हिजन रिसिव्हिंग सेट आहे. हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज करता वापरण्यात येणारे BIS सिम्बॉल याची माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपणास लेसन क्रमांक 70.2 इलेक्ट्रिकल वायरिंग ॲक्सेसरीज याची माहिती घ्यायची आहे. तेव्हा तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. व आमचं जे यूट्यूब चॅनल आहे IVVP ऑनलाईन, या यूट्यूब चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनमधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.